असणारे हे छोटस गाव, परंतु या गावाने एक ध्यास घेतला आणि त्या ध्यासापोटी ते पूर्ण वर्षभरामध्ये तीन कुस्ती मैदान घेतात आणि प्रत्येक मैदान यशस्वी पार पाडून दाखवतात. छोटं मैदान नसतं, तिन्ही मैदान मोठीच असतात. 300 रुपये इनामाची कुस्ती संपन्न झाली आहे. हे गाव कुस्तीचं नाभिक आहे. हे गाव कुस्तीचा छंद असलेलं गाव आहे. रसूलपुरीची ऐतिहासिक कुस्ती आज या कड्या कपाळात राहणारी माणसं, दोन्ही रांगेत राहणारी माणसं कुस्तीवरती किती प्रेम करतात. ज्वलंत उदाहरण म्हणजे रसूलपुरा गाव. जुन्या सहकार्यांच्या भेटी व्हाव्या याच्यासाठी ते लायक असतात. इकडे बघा सर तुम्ही तिकडून जा सर. हा सर हा बसा खाली, समोरचे खाली बसा. विनंती आपल्याला, हात जोडून विनंती आहे. खाली बसा. हे बघा, हे दादा, खाली बसा की, बसा खाली. ओ टोपीवाले ते खाली बसा, बसा खाली, बसा खाली, बसा बसा, हो बसा, बसा खाली. प्रकारे आणि यासाठी केला होता तास, ज्यांच्या अथक परिश्रमामधून आजचं हे ऐतिहासिक असं कुस्ती मैदान या रसूलपुरा नगरीमध्ये, या रसूलपुरा गावामध्ये संपन्न होत आहे. ज्यांची या मैदानाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली असे रफिक शेख, मोहम्मद पठाण, मुसा पठाण, माजी उपसरपंच शगीर पठाण, नरहरी बनसोडे, नयूम पठाण, जलील पठाण, त्याचबरोबर शौकत पठाण उपसरपंच, आजू पठाण, राजू पठाण, जाकीर पठाण,
चांदू पठाण, माजी सरपंच जावेद पठाण, लड्डू पठाण आणि सद्दाम शेख, बाला हेऱ्याचे मालक अशी ही सर्व मान्यवर मंडळी ज्यांच्या परिश्रमामधून आज हे मैदान या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. वा, एक नाही दोन नाही तर तीन मैदान घेणारं गाव अब्बासभाई कुरेशी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. पुढं राजविंदर पुढे दिखायला लागलेला आहे. ही उजव्या बाजूची मंडळी आपल्याला विनंती आहे, कृपया खाली बसा. अरे चलना बैठ जाओ, कब से बोल रहा भाई, बैठ जाओ नीचे जरा, नहीं तो ये लोग जाएंगे फिर अंदर. मागे पैलवान सराई एक अयूब पटेल, सर्वर अयूब पटेल यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होईल. तर सरपंच ज्यांनी आपल्या सरपंचाच्या कालावधीमध्ये पांढऱ्यागावचा विकास करत असताना अरे वा, आज बस देखो चालू टोपी वाला नाम है, हे भैया जरा या बाजूला होना. राजकारणातले हे गदाधारी आमचे भाचे बुवा खुलताबाद नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस या मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. राजकीय आखाड्यात कुणाकडे बघावा तर कुस्ती सम्राट असलम काजीकडे असे पैलवान खुलताबादची मंडळी नवनिर्वाचित नगरसेवक कुस्ती सम्राटांचे चाहता वर्ग त्यांना भेटताय. या गाठीभेटी आणि हे प्रेम कुस्ती सम्राटांचा सन्मान करताय. महाराजचा पुष्पहार घालू धन्यवाद धन्यवाद. अत्यंत अभेरू अशा पैलूला आपण हात घातलेला आहे. जी गोष्ट खऱ्या अर्थाने वस्तादांबद्दल कुणाला माहिती नव्हती तो व्यक्त अशा पैलूला हात घालत खऱ्या अर्थाने आदम वस्तादांचा या ठिकाणी आपण शब्दावरती सन्मान केला. त्यांच्या एका वेगळ्या असलेल्या गुणाचा गौरव केला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वस्ताद, आभारी आहे. वसंतनगर तांडे दाखवली ही तुझ्या एका सांगितलं ती खुराड होती सोन्याची, त्याला सांगितलं ही माझी नाही. ती ठेवली, दुसरी बुडी मारली, दुसरी कुराड काढली, दुसरी कुराड विचारली, चांदीची कुराड दाखवली ही तुझी आहे का, तेही माझी नाही. तिसरी कुराड, तिसरी उडी मारली जेवण पाण्यात आणि तिसरी कुराड काढली ती जी का प्रॉपर त्या लाकूड तोड्याची पडलेली होती आणि ती कुराड दाखवल्यावर त्या लाकूड तोड्यानं सांगितलं ही कुराड पाहिजे. एखादा भोबळला असता, एखादा सोन्याच्या आणि चांदीच्या कुराडीला माझी म्हणला असता, पण आपलं त्या आणि आता ब्रेक रस्ता आखाड्यावरती येत आहे. एक मिनिट हरिवाले दादा जर थांबा, हरिवाले रुको जरा, हरिवाले रुको जरा. आपल्या समोर ज्यांच्या खांद्यावरती गदा दिली आहे असे एक महान विभूती आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. परमेश्वर कृपेनं आदमबाईला 3 मुलं, एक राजू, दुसरा लखन आणि तिसरा बालारपी. 3 मुलाचे वडील. परिस्थिती हलाखीची, लाकडं तोडून पोट भरायचं,
जीवनात कुणाच्या पोटी कुणी जन्म घ्यावा, कुणाच्या हातात नसतं, पण जन्माला आल्यानंतर आपलं जीवन सार्थकी लावावं लागतं. आनंदबाईनं आयुष्यभर कुस्ती जपली, तिन्ही पोरं पैलवान केली. बघता बघता लहान असलेला दांडग्या अंगाचा बालारपी मोठा पैलवान व्हायला लागला. आदमबाईचं लक्ष बसलं. आणि मी कायम सांगत असतोय, मला एक लहानपणी ऐकलेली एक गोष्ट मला सांगावीशी आवर्जून वाटते. लहानपणी ऐकलं होतं, एक जंगलात जंगल तोड्या लाकडं तोड्या गेलेला असताना त्याची कुऱ्हाड विहिरीत पडली आणि वरून देवाचं विमान चाललं होतं. देवाच्या पत्नीनं ऐकलं, खाली त्या कुऱ्हाड पडल्यावर ते रडत बसले होते लाकूड तोड्या. आणि मग लाकूड तोड्या किती प्रामाणिक आहे देवाला बघावं वाटलं. लाकूड तोड्याच्या पत्नीने सांगितलं की खाली कुणीतरी रडतंय देवा, जरा बघा जाऊन. म्हणून दोघं खाली आले आणि बघितलं. लाकूड तोड्याला देवानं विचारलं, का बाबा रडतोय तू? भाषण सुरू झालं की सगळ्यांचे कान टोकारलेले असतात. असे प्रशांतजी बमसाहेब आपल्या पत्त्यांसह उपस्थित झालेले राजकारणातले वस्ताद आमदार दमदार प्रशांतजी बमसाहेब, आपलं स्वागत आहे. रसूलपुरा गाव छोटच आहे, पण आज कुस्तीमुळे फार मोठे नाव लौकिक होत आहे. महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राच्या धान्यावर सिकंदर शेख आज इथं लढणार आहे. आणि कुस्ती सम्राट असलम काझी सारखे 51 चे मालक इथं उपस्थित झालेले आहेत. खुलताबाद गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतजी बमसाहेब, त्यांच्या विधानसभेच्या भाषणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असते, असे या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बमसाहेबांचा सन्मान इथं संपन्न होतोय. गावकऱ्याच्या वतीने त्यांना आखाड्यावरती घेऊन येतील सर्वांना माझा नमस्कार. खरं म्हणजे इतका चांगला सुरेख खेळ चालू आहे आणि आमच्यासारखे सगळे आले की सगळं डिस्टर्ब होऊन जातं, आम्हालाही बरं वाटत नाही. परंतु आपल्या भारतामध्ये असे बरेच खेळ, हे सगळे आपले भारतीय खेळ आहेत की ज्याच्यामध्ये एकोपा वाढतो. प्रत्येक गोष्टीमध्ये एक संस्कार आणि सांस्कृतिक खेळ हे सगळे दिलेले आहेत. आणि मी आज सर्व कुस्तीगिरांना शुभेच्छा देतो आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो की ऑलिम्पिक मध्ये आपले खेळाडू जे आहेत पैलवान ते लागले पाहिजे. त्याकरता कोणतीही मदत
राज्य सरकार, भारत सरकार यापर्यंत लागेल ती मी एक करायला कधीही तयार आहे. अशा मोठा आपला कुस्तीचा आखाडा आपल्या इथे आपल्या मतदारसंघातून बनावा, त्याकरता जी मदत लागेल एक आमदार म्हणून मी देईल आणि पुढे ऑलिम्पिक मध्ये आपले खेळाडू निर्माण होतील अशी मी सर्व आदरणीय व्यासपीठाला विनंती करतो की आपण आपला रोल निभवा, मी पण माझा रोल निभेल. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपलं कायमच मोलाचं सहकार्य असतंय. कसं साहेबांनी जो शब्द दिलाय ते नक्कीच ती पूर्ण करतील तशी त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर मागच्या वेळेस आपल्या या खुलता जरा ट्रॅक्टर घेऊन आकड्यावरती या. ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर घेऊन आकड्यावरती या. मंडळी ग्रेट औरंगाबाद चॅनलच्या माध्यमातून आज एकटा त्याचं नाव कुस्ती आहे. विविधतेने नटलेल्या भारत देशात इथं जात नाही, पात नाही, घाट नाही, काट नाही, सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. जिल्हा जालना जिल्हा उपस्थित झालेला आहे. डबल महाराष्ट्र चॅम्पियन औरंगाबाद जिल्ह्याला अब दोन पदकं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये त्याने पटकावून दिली. अरे पैलवान कसा असावा, मोठा पैलवान झाल्यानंतर अत्यंत संयमी शांत. आमच्या या भागामध्ये नासर शहाच्या नंतर जर कुठल्या पैलवानाचं नाव आदराने घेतलं जात असेल तर ते अजर पटेल आणि नसीब हा पवार या मैदानामध्ये उपस्थित. मेरा नाम जाकिर अमीर पठान, गांव रसूलपुरा, तालुका खुलदाबाद, जिला औरंगाबाद। ये हमारे गांव के अंदर 20 से 25 साल से कुश्ती की परंपरा है। 20-25 साल से कुश्ती का कार्यक्रम लेते हैं हम, जो कि पहलवान लोगों को पहलवान क्षेत्र के अंदर इसका ये संदेश जाए, इसलिए हम ये कार्यक्रम करते हैं और बच्चे पहलवान लोगों का हौसला अफजाई बने, इसलिए हम ये प्रोग्राम रखते हैं। हर साल होता है। तो मैं ये बोलना चाहता हूँ आपके चैनल के माध्यम से कि जो मोबाइल की तरफ बच्चे लोग कॉन्वेट कर रहे हैं, जो नशा की तरफ जा रहे हैं, तो उन्होंने इस खेल की तरफ तवज्जो देना चाहिए। ये औरंगाबाद शहर के अंदर का एक पहला गांव है कि इस गांव के अंदर इतना बड़ा मैदान हो रहा है, जहाँ के महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख को महाभारत केसरी सिकंदर शेख पहलवान ये गांव के अंदर आज कुश्ती लड़ने वाले हैं और उनकी कुश्ती 9 से 10 बजे के दरमियान में होने वाली है। तो उनके साथ हरियाणा पंजाब से वीरेंद्र सिंह पहलवान यहाँ पे आए हुए हैं, तो उनकी इस मैदान में उनकी कुश्ती होने वाली है। तो मैं ये कहना चाहता हूँ कि सब बच्चे लोगों ने ऐसे पहलवान बनने की कोशिश करना और उस्ताद लोगों ने उनको अच्छे से अच्छा तालीम देना। जो लोग नशे की तरफ जा रहे हैं वो लोगों ने उसके तरफ नहीं जाते हुए इधर कुश्ती क्षेत्र की तरफ कन्वर्ट होना है, ऐसा मैं बोलता हूँ। आपका धन्यवाद। क्या कहेंगे जो बच्चे जो है तो नौजवानों को नौजवानों को वही कहना चाहूंगा कि भाई जो नशे की तरफ जा रहे हैं, जो भी कुछ है मोबाइल की तरफ जा रहे हैं, तो उन्होंने उसको क्षेत्र में नहीं जाते हुए ये क्षेत्र में जाना, इसलिए कि अपनी जो है तो शारीरिक हालत भी अच्छी रहती है, तो आरोग्य से भी अच्छा रहता है, हर चीज से अच्छा रहता है। वो कहना चाहूंगा कि बच्चे लोगों ने इसकी तरफ ध्यान देना चाहिए। महाराष्ट्र के हर नौजवान से मैं ये कहूंगा कि उन्होंने जो है तो कुश्ती क्षेत्र की तरफ, वो क्रीड़ा क्षेत्र की तरफ ध्यान देना चाहिए। क्या वजह है कि जो लोग बच्चे जो है तो सिटी के बच्चे रहो या गांव के बच्चे रहो, ज्यादातर मोबाइलों में बिजी रह रहे हैं। अब वो उसकी तरफ चले गए कि अब उसको मोबाइलों की तरफ ज्यादा वो हो गया कि उसकी वजह ये है कि वो जो भी है तो उसके अंदर चैनल है, तुम्हारे क्या बोलते यूट्यूब होगा, जो भी फेसबुक होगा, उसकी तरफ ज्यादा वो हो गए हो बच्चे लोग। तो उन्होंने उसकी तरफ इतना ध्यान देना नहीं चाहिए, क्योंकि हर चीज से पीछे हो जा रहा बच्चा, पढ़ाई से हो जा रहा, इससे हो जा रहा, उससे हो जा रहा, पढ़ने से भी हो जा रहा, हर चीज से पीछे हो जा रहा।